नमस्कार मंडळी, कांचन होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर हैदराबादी. इथं बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूपच टेस्टी झाली होती. तुम्हाला पण ह्या पद्धतीने भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुमची पण भाजी अशीच बनेल. चला तर आपण रेसिपी सुरू करूया. इथं मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. त्याचे मी आता छोटे छोटे क्यूबमध्ये तुकडे करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडेल तसे तुकडे करून घेऊ शकता. इथं मी असे तुकडे करून घेतले. आता आपल्याला हे एका फ्राईंग पॅनमध्ये तेल घालून सगळे छानपैकी तळून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता आपले तांबूस रंगाचे मी पनीर तळून घेतलेले आहेत. इथं 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं आणि आपण तळलेलं पनीर घालून घेऊया. हे आपण बाकीची तयारी करेपर्यंत हे पाण्यातच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपलं पनीर अगदी सॉफ्ट होईल. इथं मी 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, साईजचे कांदे. आता त्या कांद्याची मी साल काढून त्याला असे 4 चाकूने कट करून घेतलेले आहेत. आपल्याला जास्त काही तुकडे करायचे नाहीत, हे असंच आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याच्यातच मी 1 लसणाचा गड्डा आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे. आता त्याच्यातच कढईमध्ये थोडीशी मी पालकाची मुठीत बसतील एवढे पालक घेतलेले होते, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि थोडेसे पनीरचे क्यूब. हे सगळं छानपैकी भाजून आपल्याला मिक्सरला याची पेस्ट बनवायची आहे. मी अगोदर बिना पाणी घालता पेस्ट बनवली होती, नंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालून छानपैकी पेस्ट बनवून घेतली. आता इथं आंबट नसणारं आपल्याला 2-3 चमचे दही घ्यायचं आहे आणि दह्याला छान फेटून झालं की त्याच्यात काश्मीरी लाल मिरची, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर हे सगळं घालून छानपैकी फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला फेटायला सोपं जाईल. इथं मी काही गरम मसाले घेतलेले आहेत. त्यात मी 2 लाल मिरच्या, 2 वेलची छोट्या आणि 1 मोठी वेलची आणि जिरे घालून तेल घालून छानपैकी कढईमध्ये त्याला तळून घेतले आहे. नंतर त्याच्यात आपण बनवलेली पेस्ट घालून घ्यायची. छानपैकी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला तळून घ्यायची आहे आणि एकदा झाकण लावून तळायची म्हणजे तिला छानपैकी तेल सुटेल. नंतर हा दह्याचा मसाला त्याच्यात घालायचा आहे. ह्या भाजीला आपल्याला टोमॅटो लागणार नाही, कारण हैदराबादी पनीरला टोमॅटोचा वापर करत नाहीत. मी थोडेसे काजू पण घातले होते, मी सांगायचं विसरले, सॉरी. नंतर आपल्याला ही पण पेस्ट छानपैकी तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे. पेस्ट तळून झाली की त्याच्यात मी घरची साय घातलेली आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती पण घालू शकता. ही पण आपल्याला छानपैकी तळून घ्यायची आहे. तुम्ही मसाला जेवढा छान परतून घेताल ना तेवढी भाजीची टेस्ट वाढणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मसाला छानपैकीच परतून घ्यायचा आहे. मी त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी मी गरमच वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि परत एकदा छानपैकी झाकून दिलं. बघू शकता आपल्या भाजीला तेल किती छान सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपण तळून घेतलेलं पनीर त्याच्यात घालायचं आहे आणि 10 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आपलं पनीर ती ग्रेव्ही शोषून घेईल आणि भाजीची टेस्ट अजून वाढेल. मी पनीर टाकून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर पण करा. आता 10 मिनिटांनंतर छानपैकी आपली भाजी शिजून झालेली आहे. त्याच्यात मी कोथिंबीर घातली आणि कसुरी मेथी. कसुरी मेथी ह्या स्टेजला घातली ना भाजीचा खूप छान सुगंध पण येतो आणि टेस्ट पण येते. चला तर आता मी भाजी सर्व करून घेते. ही भाजी आपल्याला पोळी, नान किंवा भातासोबत खूप छान लागते. माझी तर भाजी खूप छान झाली होती. तुम्ही पण ह्या पद्धतीने बघा करून, नक्की छान बनेल. थँक्यू.